जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच प्रकाशित इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार राज्यस्तरीय रोजगार क्षमतेच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या इंडिया स्किल्स रिपोर्टनुसार राज्यस्तरीय रोजगार क्षमतेच्या बाबतीत आपले महाराष्ट्र हे अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात रोजगार क्षमतेची टक्केवारी ही 84% असून 84%सह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, दिल्ली 78%सह दुसऱ्या, तर यात कर्नाटक 75%सह तिसऱ्या स्थानावर आहे. केरळनं सुद्धा पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवलं असून केरळ राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? महिला हॉकी ज्युनियर आशिया कप 2024चं विजेतेपद कोणी पटकावले? तर हा जो महिला हॉकी ज्युनियर आशिया कप आहे याचं विजेतेपद आपल्या भारताच्या संघानं पटकावलं आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पेनॉल्टी शूटआउटमध्ये चीनला 3-2 अशा फरकानं हरवलेला आहे. भारताचा हा सलग दुसरा विजय असून 2023 मध्ये आयोजित या स्पर्धेचं विजेतेपद भारताने दक्षिण कोरियाला हरून पटकावलं होतं. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या हॉकीपटू कोण ठरले आहेत? तर दीपिका सहरावत यांनी या स्पर्धेत एकूण 12 गोल केले आहेत. या स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. ही या स्पर्धेची 9वी आवृत्ती होती. याचं आयोजन 7 ते 15 डिसेंबर दरम्यान ओमानमधील मस्कट या शहरामध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी असून या स्पर्धेची पहिली आवृत्ती 1992 साली मलेशियात आयोजित करण्यात आली होती. या ज्युनियर हॉकी आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर दक्षिण कोरिया हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून दक्षिण कोरियाने ही स्पर्धा 4 वेळा जिंकली आहे. त्यानंतर 3 विजयासह चीन दुसऱ्या स्थानावर असून आपला भारत 2 विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूच्या टी शर्टचा समावेश जागतिक ॲथलेटिक हेरिटेज संग्रहात करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आपल्या भारताचे गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांच्या टी शर्टचा समावेश जागतिक ॲथलेटिक हेरिटेज संग्रहात करण्यात आला. नीरज चोप्रा यांनी हा टी शर्ट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वापरला असून त्यांनी या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं व आता त्याच टी शर्टचा समावेश जागतिक ॲथलेटिक हेरिटेज संग्रहात करण्यात आला आहे. नीरज चोप्रा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2021 मध्ये खेलरत्न पुरस्कार, तर 2022 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तरी जी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे याचं विजेतेपद मुंबईनं पटकावलं असून मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला हरवत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी 2022-23च्या हंगामात अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने ही स्पर्धा जिंकली होती. यंदाच्या या स्पर्धेत मालिकावीर या पुरस्काराने अजिंक्य रहाणे यांना सन्मानित करण्यात आलं आणि या स्पर्धेत अजिंक्य रहाणे यांनी सर्वाधिक धावा काढल्या असून त्यांनी या स्पर्धेत एकूण 469 धावा काढल्या आहेत. सर्वाधिक बळी घेण्यासाठी जगजीत सिंग यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी या स्पर्धेत एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. ही या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची कितवी आवृत्ती होती? तर याची 17वी आवृत्ती होती. याचं आयोजन 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळली जाते? तर ही स्पर्धा T20 फॉर्मॅटमध्ये आयोजित केली जाते. या स्पर्धेत यंदा एकूण किती संघ सहभागी होते? तर 38 संघ सहभागी होते व या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ हा तामिळनाडूचा असून तामिळनाडूने आतापर्यंत ही स्पर्धा 3 वेळा जिंकलेली आहे. या स्पर्धेची पहिली आवृत्ती 2006-07 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली? मित्रांनो, आता देशातील पहिली मधुमेह बायोबँक ही चेन्नई या शहरामध्ये स्थापन करण्यात आली असून या मधुमेह बायोबँकेची निर्मिती चेन्नईतील मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशनने नवी दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने केली आहे. या बँकेमुळे मधुमेहावर संशोधन करणे आणि नवीन बायोमार्क्स ओळखणे सोपे होणार आहे. तसेच या बँकेत रुग्णांचे जैव नमुने दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा,
जगातील पहिले हाय एल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं. देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन सुद्धा लडाखमध्ये स्थापन करण्यात आला असून भारतातील पहिली जलवाहतूक सेवा ही जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आली. आणि भारतातील पहिला हायस्पीड ट्रेन टेस्ट ट्रॅक हा राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आला. पहिला खाजगी लष्करी विमान कारखाना गुजरात, तर देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हे हैदराबादमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी आपला अंतिम श्वास कोणत्या देशात घेतला? तर झाकीर हुसेन यांचं निधन अमेरिका या देशामध्ये झालं असून त्यांच्यावर उपचार अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये सुरू होते. त्यांच्या निधन होण्यामागे कोणता आजार कारणीभूत होता? तर इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालेलं आहे. बरं, या आजारामध्ये काय होतं तर आपल्या फुफ्सामध्ये ज्या छोट्या छोट्या पिशव्या असतात त्यांच्या उतीवरच हल्ला होऊन त्या निकामी होतात. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेत घट होते व यामध्येच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. झाकीर हुसेन यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 साली मुंबई येथे झाला होता. झाकीर हुसेन हे एक तबलावादक होतेच, याचबरोबर संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चित्रपट अभिनेता देखील होते. त्यांनी 1970 मध्ये जॉन मॅक्लाफ्लिन सोबत शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली होती व त्यांचा पहिला अल्बम 1973 साली लॉन्च झाला असून त्या अल्बमचं नाव काय होतं तर लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड असं त्यांच्या पहिल्या अल्बमचं नाव होतं. या असंच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये US नॅशनल एंडाउमेंट फॉर आर्ट्स नॅशनल हेरिटेज फेलोशिप, 1990 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2018 मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप रत्न सदस्य, तर झाकीर हुसेन यांना 4 ग्रॅमी पुरस्कार मिळाले असून पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांना 2009 मध्ये मिळाला होता आणि जे इतर 3 ग्रॅमी पुरस्कार आहेत हे त्यांना 2024 मध्ये त्यांच्या विविध 3 अल्बमसाठी मिळाले आहेत. तसेच 2006 मध्ये त्यांना कालिदास सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं आणि भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण तर 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? आता महिला प्रीमियर लीगचा सुद्धा लिलाव झाला असून या लिलावामध्ये सिमरन शेख या सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या आहेत. सिमरन शेख यांना गुजरात जायंट्स या संघाने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. सिमरन शेख यांच्यानंतरच्या दुसऱ्या सर्वात महागड्या खेळाडू या वेस्ट इंडिजच्या डियांड्रा डॉटिनला ठरल्या असून त्यांना सुद्धा गुजरात जायंट्स या संघानं विकत घेतलं आहे. बरं, या महिला प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती तर 2023 मध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती व याचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं होतं आणि याची दुसरी आवृत्ती 2024 मध्ये पार पडली असून याचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं पटकावलं होतं. आता हा प्रश्न पहा, कोणता देश हा CPTPPचा 12वा सदस्य बनला आहे? तर आता या CPTPPचा 12वा सदस्य हा UK बनला असून यामध्ये सामील होणारा UK हा पहिला युरोपियन देश देखील आहे. या CPTPPचं फुल फॉर्म नोट करून घ्या. CPTPP म्हणजे कॉम्प्रहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 2018 साली सदस्य राष्ट्रामधील व्यापार आणि आर्थिक एकात्मतेला चालना देण्यासाठी करण्यात आली होती. यामध्ये जे इतर 11 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. या CPTPP मध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर आणि व्हिएतनाम या देशांचा देखील समावेश आहे. एक्झाममध्ये आपल्याला या CPTPP मध्ये सामील देशांची सुद्धा नावे विचारली जाऊ शकतात, त्यासाठी हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, पद्मश्री विजेत्या ज्योदयाबाई यांचे नुकतेच वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच त्या चित्रकला या क्षेत्राशी संबंधित होत्या. त्या मध्य प्रदेश राज्याचे रहिवासी असून मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बेगा या चित्रासाठी त्या ओळखल्या जात असत. त्यांच्या कलेसाठी त्यांना 2023 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच 2022 मध्ये त्यांना नारीशक्ती हा सन्मान सुद्धा मिळाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी केली? तर हे जे डार्क ईगल मिसाईल आहे हे अमेरिका या देशाचं असून नुकतीच अमेरिकेने या क्षेपणास्त्राची चाचणी सुद्धा घेतली आहे. हे जे क्षेपणास्त्र आहे याचा वेग आवाजाच्या वेगाच्या 5 पट जास्त आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, मिखाईल काविलाशविली हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत?
तर मिखाईल काविलाशविली हे जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते एक माजी फुटबॉलपटू होते. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की मिखाईल काविलाशविली हे कोणत्या खेळाशी संबंधित होते, तर ते एक फुटबॉलपटू होते आणि आता ते जॉर्जिया या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी ही असून जॉर्जियाचं चलन हे जॉर्जियन लारी हे आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 10व्या आशियाई पॅसिफिक डेफ गेम्सचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.